हे गाईज, वेलकम टू द ज्युडिशियल विंग्स, द नॉलेज ऑफ ज्युडिशरी एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेशन. मी ॲडव्होकेट पल्लवी गावंडे पुन्हा तुमच्यासोबत आहे. आणि आता JMFCचा जो प्रिलिम्स पेपर आहे 12 मार्चचा तो झालेला आहे. सर्वांच्या मनात हे डाऊट्स आहेत की किती कट ऑफ लागणार आहे, काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आजचा जो व्हिडिओ आहे माझा तो मी तुम्हाला 3 गोष्टीबद्दल सांगणार आहे. एकतर सगळ्यात आधी की 12 मार्चची जी आपली प्रिलिम्स एक्झाम झाली आहे त्याबद्दल. त्यानंतर द सेकंड थिंग इज की त्यामध्ये कट ऑफ काय लागणार आहे वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि दुसरं म्हणजे की मेन्सची तयारी कशी करायची त्याबद्दल. आणि तिसरं म्हणजे की अजून ऑगस्टमध्ये जी प्रिलिम्स आहे त्याची तयारी कोणी करायची व कशी करायची, या 3 गोष्टीबद्दल आता आपण इथे बोलणार आहोत. तर सर्वात आधी आपण सुरुवात करूया प्रिलिम्सच्या पेपरची, जो की 12 मार्चला आपला पेपर झालेला आहे. तर मी तुम्हाला हे सांगू इच्छिते, कुणीही पर्सनली घेऊ नका किंवा कोणी वाईट वाटून घेऊ नका, पण ज्याचाही स्कोअर 72 किंवा 70च्या वर आला असेल त्यानेच मेन्सचं प्रिपरेशन करायला हरकत नाही. 70 कट ऑफ 70 to 73, 70 ही खूप कमीत कमी आहे. 72 to 74, 75 या दरम्यान तुमचा कट ऑफ लागू शकतो. 72 पर्यंत तरी कमीत कमी. सो ज्याचा 70 आहे, होऊ शकतं 70 ही लागेल, तर तुम्ही 70 to 74च्या मध्ये जर असाल तर तुम्ही बिलकुल मेन्सची तयारी करायला हरकत नाही. पण भरपूर मेसेजेस मला येतात, मॅडम मला 50 आहेत, 60 आहे, 65 आहेत, तर थोडे चान्सेस कमीच आहे म्हटलं तरी चालतं. तुमचे 50-60 पर्यंत जर पर्सेंटेज असतील तर चान्सेस कमीच आहे. ओके, मग आता याच्यावर काय करावं. ज्यांचाही कट ऑफ चांगला आला आहे, 70-72च्या पुढे ज्यांना मार्क्स पडले त्यांनी अजिबात वेळ वाया घालू नका. सरळ मेन्सची तयारी सुरू करा. ओके, सो मेन्सची तयारी कशी सुरू करायची हेही याच व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. द सेकंड थिंग इज की ज्यांना कट ऑफ आला नाही त्यांनी काय करायचं. अजिबात वेळ वाया गेलेली नाही आहे. कुणाचा कट ऑफ व्यवस्थित आला नाही, कारण पेपर खूप सोपा होता, तर कुणाचा आला नाही हे मी इथेच सांगेल तुम्हाला. ज्यांनीही अतिशय वेळेवर प्रिपरेशन सुरू केलं त्यांचा, ज्यांनीही अजिबात अभ्यास केला नाही त्यांचा कट ऑफ कमी आला आहे. आणि ज्यांनी कुठले क्लासेस असेल किंवा प्रिपरेशन असेल ते कंटिन्यू केलेलं नाही आहे. ठीक आहे, मधात धरसोड केली असेल किंवा मग प्रॉपरली क्लासेस केले नसेल, त्यांच्या कॉन्सेप्टच अजिबात क्लिअर नसेल आणि अभ्यासाला तेवढा रिव्हिजनला वेळ दिला नसेल, यांचाच कट ऑफ कमी आलेला आहे. मग आता तुम्ही काय करायचं, तर तुमच्यासाठी आपण पॉझिटिव्ह वेने जसा विचार करतो तर बेटर थिंग ही आहे की तुम्ही असा विचार केला पाहिजे. ज्यांचा कट ऑफ कमी आला त्यांनी सरळ विचार करायचं की यस, जे की ही ऑगस्टची पहिली परीक्षा देणार आहे प्रिलिम्स, त्याची प्रिपरेशन मी ऑलरेडी सुरू केलेली आहे. म्हणजे 50% जे मला मिळाले, 60% मिळाले, त्याची प्रिपरेशन मी ऑलरेडी सुरू केली आहे. आणि मग जेव्हाही ऑगस्टमध्ये जी एक्झाम येईल त्याच्यासाठी मी पूर्णपणे तयार असणार आहे. बिकॉज तुम्ही ऑलरेडी प्रिपरेशन सुरू केलेलं आहे खूप आधी, असंही समजून चालायचं, असंच समजून चालायचं. आणि आपलं जे काही आहे टार्गेट ऑगस्टचं ठेवायचं आहे. अगदी प्रॉपरली ऑगस्टमध्ये तुम्हाला एवढा कट ऑफ आला पाहिजे, म्हणजे किती 80, 70, 70च्या वरती एवढं टार्गेट ठेवून आपण ऑगस्टच्या परीक्षेची तयारी करायचं आहे. प्रत्येक वेळेस पेपर सोपा येत नसतो, कधी सोपा येतो कधी अवघड येतो, या प्रकारे ही सिच्युएशन असते. तो मी ज्या काही टेस्ट सिरीज यूट्यूबवर टाकल्या होत्या तर विद्यार्थ्यांचं म्हणणं पडलं की भरपूर सारे क्वेश्चन्स अगदी परफेक्टली मॅच होते, किंवा मी जे करायला सांगितलं होतं माझ्या विद्यार्थ्यांना तेवढंच त्यांनी केलं आणि तेवढंच परीक्षेत आलं. हे कौतुकास्पद, काही कौतुक करण्याची गोष्ट नाही. हे एक ॲनालायझेशन असतं ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की नेमकं कुठल्या प्रोव्हिजन्सवर क्वेश्चन्स येणार. तर ते एवढे दिवस झाले आता मला कळलं, सो मी तुमच्याशी ते शेअर केलं आहे ऑफकोर्स. सो याच्यात काहीही नाविन्य नाही आहे. हे सगळ्यांनाच कळतं, जे शिकवतात ते सगळ्यांना कळत असतं की नेमकं काय येणार आहे. त्यामुळे खूप सारं वाचायची गरज अजिबात नसते. प्रिलिम्सला जेवढं मोजकं वाचायचं तेवढंच मोजकं वाचून जायचं असतं. आणि त्याच्याच बेटर कन्सेप्ट क्लिअर असेल, एकदम कन्सेप्च्युअल क्लॅरिटी त्या पर्टिक्युलर प्रोव्हिजनची क्लिअर असेल तर तुम्ही निगेटिव्हमध्ये जात नाही तर मग तुम्ही निगेटिव्हमध्ये जाता आणि तुमचा कट ऑफ खाली येत जातो. ओके, सो भरपूर विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं होतं की मॅडम आम्ही एवढे सोडवण्याचं टार्गेट होतं. टार्गेट हे आधी फिक्स होतच नसतं. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे, टार्गेट फिक्स होतं पेपर डोळ्यासमोर आल्यानंतर की याच्यामध्ये आता किती सोडवायचं किती नाही, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तो अशा पद्धतीचे कुठले टार्गेट आधी फिक्स करू नका. अभ्यासाचं टार्गेट फिक्स करायला हरकत नाही, बट पेपरमध्ये मी 80 सोडवणार, 70 की 100 सोडवणार हा टार्गेट फिक्स करायचा नसतो कधीच प्रिलिम्समध्ये. का, तर ते पेपरवर डिपेंड करतं. सोपं असेल तर भरपूर सोडवावे लागतात, अवघड असेल तर ते कमी सोडवावे लागतात. सो आता ज्यांचाही कट ऑफ कमी आला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट की बिलकुल 7 ऑगस्टला जो काही पेपर आहे त्याची प्रिपरेशन सुरू करा. बिलकुल अजिबात वेळ वाया घालू नका. तुम्हाला कॉम्पीट करायचं सगळ्यांना समोर. ओके, आणि द सेकंड थिंग इज ज्यांचाही कट ऑफ स्कोअर चांगला आलेला आहे त्यांनी अजिबात वेळ न वाया घालवता मेन्सची तयारी सुरू करायला हरकत नाही.
सो हे झालं प्रिलिम्ससाठी. ओके, जे काही प्रिलिम्सचे तुमचे 7 ऑगस्टचे आहे ते मटेरियल, नोट्स, पुस्तक, टेस्ट सिरीज मी तुम्हाला फ्री प्रोव्हाइडच करत असते यूट्यूबवर. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, भरपूर जणांनी टेस्ट सिरीज सोडवलेला आहे आणि त्यांचा खूप फायदा त्यांना झालेलाही आहे. जे काही आहे नोट्स वगैरे सगळं मटेरियल तुम्हाला 7च्या एक्झामसाठी, ऑगस्टच्या एक्झामसाठी मिळून जाणारच आहे. तर आता इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की प्रिलिम्सचे क्लासेस सुरू आहे का? तर यस, प्रिलिमची बॅच सुरू लगेच होणार आहे ऑगस्टसाठी. लिमिटेड सीट्स मी त्याच्यामध्ये ठेवणार आहे, जास्त नाही. 25 तारखेपासून प्रिलिम्सची बॅच न्यू सुरू होणार आहे, फक्त आणि फक्त प्रिलिम्सची, मेन्सची नाही. ओके, सो प्रिलिम्सची बॅच जी आता 7 ऑगस्टचा जो काहीही तुमचा ऑगस्टचा पेपर आहे त्यासाठी 25 तारखेपासून, याच महिन्यातल्या 25 तारखेपासून एक न्यू बॅच सुरू होती आहे. ठीक आहे, ज्यांनाही कुणाला टाईमबद्दल, फीजबद्दल जे काही इन्फॉर्मेशन हवी आहे त्यांना मी यूट्यूबवर, फेसबुकवर कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड केला आहे. त्याच्यावर त्यांनी व्हॉट्सॲप करा. कॉल करण्याच्या ऐवजी व्हॉट्सॲप केला तर ते मेसेजेस मी नंतर वाचते. कॉल येऊन जातो, मी तो नंबर सेव्ह करत नाही, मला माहिती नसतं की हा नंबर कुणाचा आहे काय वगैरे. व्हॉट्सॲप जर करत असाल तर मी रिप्लाय द्यायला मला ते बरं पडतं. ओके, कधी कॉल लागत नाही किंवा भरपूर काही कॉलचे इश्यूज असतात. कॉलही केला तरी हरकत नाही, पण व्हॉट्सॲप केलं तर माझ्याकडे तो मेसेज असतो, मी प्रॉपरली तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ शकते. हे झालं प्रिलिम्सचं, की प्रिलिम्सचे जे काही क्लासेस आहेत ते 25 मार्चपासनं सुरू होणार आहे न्यू बॅच. ओके, JMFC प्रिलिम्स ऑगस्टसाठी. आता येऊया मेन्सवर. ज्यांचाही कट ऑफ व्यवस्थित आलेला आहे, 70च्या वरती कट ऑफ तुमचा आलेला आहे, तर डेफिनेटली तुम्ही तयारी सुरू करायला हरकत नाही. सो आता मेन्सचे क्लासेस कसे होणार आहेत? तर मेन्सच्या क्लासेस जे आहे ते तुमची आज 20 तारखेला संडे आहे, त्यामुळे मी 21 तारखेपासून मेन्सची बॅच सुरू करते. मी आधी ऑलरेडी 20 तारीख दिलेली आहे तुम्हाला, पण 21 तारखेपासून आपण मेन्सची बॅच सुरू करणार आहोत. सो 21 मार्चपासून आपण ही मेन्सची बॅच सुरू करत आहोत. काय राहील स्ट्रॅटेजी मेन्सच्या बॅचची? सगळ्यात आधी मी तुम्हाला जजमेंट शिकवणार. अजिबात जजमेंट शॉर्टमध्ये लिहायचे नसतात, अजिबात जजमेंटला पळापळ करायची नसते. जजमेंट अगदी प्रॉपरली आपल्याला सॉल्व करायचे, रिझनिंगसोबत सगळ्या गोष्टी सॉल्व करायच्या. तर मी जजमेंटबद्दल इथे पूर्ण सांगणार नाही. ओके, सो जजमेंट हे अतिशय व्यवस्थित सॉल्व करायचे आहेत तुम्हाला, त्यामुळे 15 ते 20 दिवस हे जजमेंटचाच क्रायटेरिया तुमचा राहणार आहे. ओके, सो जजमेंट आणि जो काही पूर्ण सिलेबस आहे आणि एसे रायटिंग आहे हे सगळं मेन्सच्या बॅचमध्ये तुम्हाला कव्हर करण्यात येणार आहे. सकाळी बॅच असणार आहे ही मॉर्निंगचा 8 वाजताचा टाईम हा तुमचा. 8 ते 9:30 वाजेपर्यंत तुमची बॅच राहणार आहे. आधी जजमेंट, नंतर क्रिमिनल, नंतर सिव्हिल पेपर आणि नंतर मग तुमचं जे काय आहे ते एसे रायटिंग. असा तुमचा सगळा इथे सिलेबसचा जो काही आहे शेड्यूल तो राहणार आहे. सो जजमेंटबद्दल, तर जजमेंटबद्दल मला भरपूर फोन येतात की जजमेंट जे आहेत, तर काही लोकांचे फोन आलेत की जजमेंटसाठीच आम्हाला फक्त क्लास लावायचा. इट्स ओके, नो प्रॉब्लेम, मी त्यांना नाही म्हणणार नाही. ओके, सो सरळ मी ते तुम्हाला क्लासेसची आज फीज पण सांगत आहे, बिकॉज वारंवार फोन करून लोकांना कन्फ्यूज होतं. सो जजमेंटची जी फीज आहे ती फक्त 1000 रुपये फीज असणार आहे तुमची. त्यात क्रिमिनल प्लस सिव्हिल बोथ, खूप कमी फीज आहे ही, सगळ्यांना माहिती आहे. ओके, दोन्ही प्रकारचे जजमेंट 15 कमीत कमी 8-10 प्रकारचे तुमचे जे जजमेंट आहे इथे कव्हर केले जाणार आहे. सिव्हिल प्लस क्रिमिनल 1000 फी आहे. 1000 फीज बनवून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन डिटेल्स नंबर तुम्हाला माहितीच आहे, दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि तुम्ही फक्त 15 ते 20 दिवसासाठी तुम्ही जो काय आहे दररोज एक जजमेंट घेतलं जाणार आहे. ठीक आहे, तर असं 20ही दिवस लागू शकतात, तर तुम्ही हे पूर्ण जजमेंट तुमचं कव्हर होऊन जाईल. ओके, क्रिमिनल ॲज वेल ॲज सिव्हिल. 1000 रुपये फीज भरून तुम्ही रजिस्ट्रेशन करून जजमेंटचा क्लास करू शकता. त्यानंतर पूर्ण मेनचा कोर्स करायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला 10,000 रुपये फीज आहे मेनच्या कोर्समध्ये तुम्हाला जी काही आहे ते. आणि त्यामध्ये तुम्हाला एक पुस्तक पूर्ण मिळेल, जे काही मेन्सचं पुस्तक आहे तुमचं. ठीक आहे की नाही, जे काही त्याच्यामध्ये आन्सर रायटिंग कशा करायच्यात काय नाही, आणि एक पॅटर्न मिळेल तुम्हाला पेपरचा की नेमका पेपर कसा सोडवायचा. ओके, या पुस्तकाबद्दलही मी तुम्हाला आता एक सेपरेट व्हिडिओ सांगेन. पॅटर्न, पुन्हा एसे रायटिंग्स आणि सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. ओके, सो अशा प्रकारे हे पूर्ण कोर्सवाल्यांचं आहे. बाकीच्यांना हे सेल करण्यात येईल, त्यांना ते विकत घ्यायचं आहे. 10,000 रुपये फीज आहे. बाकी फीजसाठी मी इतकं कंपल्शन करत नाही, पण काही विद्यार्थी माझ्याकडे असेही आहेत की फक्त रजिस्ट्रेशन करतात, पूर्ण कोर्स करतात आणि नंतर फीज भरत नाही. सो आता थोडं तरी या विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे, सो सेकंड थिंग इज मेन्सचा हा शेड्यूल राहणार आहे. 21 तारखेला सकाळी 8 वाजता न्यू बॅच सुरू होती आहे
आणि न्यू बॅच सुरू झाल्यानंतर जजमेंटसाठी पहिले तर ज्यांनाही कोणाला जजमेंटसाठी लावायचे ते लावू शकता किंवा फुल कोर्स ते कंटिन्यू करू शकतात. हा झाला तुमचा मेन्सचा कोर्सच्या डिटेल्स. ठीक आहे. त्यानंतर आता जे काही तुमची नेक्स्ट प्रिलिमची बॅच होणार आहे त्याची ही फीस फक्त 10,000 रुपयेच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला विथ नोट्स, टेस्ट सिरीज सगळं मिळणार आहे. प्रिलिम्स 1 to 1 सेक्शन तुमचे क्लिअर होतील जे काय आहे ते, आणि प्रिलिमसाठी ही बॅच कंटिन्यू सुरू होईल. पण याचा टाईम अजून फिक्स झाला नाही. ही बॅच 25 तारखेपासून सुरू होणार आहे. ओके. सो अशा प्रकारे मी तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे, फोन नंबर, त्यावर तुम्ही मेसेज, व्हॉट्सॲप वगैरे करू शकता आणि तुमचं त्याच नंबरवर फोनपे, गुगल पेने रजिस्ट्रेशन करू शकता 21 तारखेला मेन्सच्या बॅचसाठी आणि जी काय आहे ते प्रिलिम्सच्या बॅचसाठी. ओके. प्रिलिम्सच्या बॅचचा टायमिंग हा सायंकाळचा राहणार आहे, जी की ऑगस्टची प्रिलिम्स आहे ती सकाळचा नाही, बिकॉज सकाळचा टाईम कुठलाही नाही आहे माझ्याकडे क्लास घेण्यासाठी. अँड सेकंड, आणि अजून APPचेही क्लास कंटिन्युअसली सुरू आहे. त्यांचा टाईम सायंकाळी 7 ते 8:30 वाजेपर्यंत आहे. तर त्यांनी कंटिन्युअसली त्याच्यामध्ये जॉईन करायचं आहे. ज्यांचेही कोणाचे सब्जेक्ट, ज्यांचेही कोणाचे विषय राहतात ते सकाळी 7 ते 8 या दरम्यान कवर केले जातात. ओके. बट अजून एक सांगू इच्छिते मी की माझ्याकडे जे विद्यार्थी येतात त्यांचं मी सिलेबस अर्धवट वगैरे सोडण्याची माझी अजिबात इच्छा नसते. तसा सिलेबस कुठलाही अर्धवट सोडल्या जात नसतो. भरपूर विद्यार्थी म्हणतात की मॅडम सिलेबस कवर होईल का, तुम्ही कवर कराल का? ऑफकोर्स कवर करणार. ठीक आहे. माझ्याकडे 1 महिन्यापूर्वी काही लोकांनी ट्युशन्स लावल्या, त्यांचंही मी जेवढं महत्त्वाचं होतं तेवढं कवर करून दिलं. पण तुम्ही अगदीच 1 महिन्यापूर्वी किंवा अर्ध्या महिन्यापूर्वी जर ट्युशन लावत असेल तर ते माझ्या हातात नसतं. त्यामुळे मी कधीही माझा क्लास जेव्हा सुरू होतो तेव्हा क्लास सुरू झाल्यानंतर स्टार्टिंगच्या 15 दिवसात माझ्याकडे जेवढे विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन येतात त्यांनाच मी अलाउड करते. बाकीच्यांना मी अलाउड करत नाही, कारण ते तुम्हालाही परवडत नाही, मलाही परवडत नाही. सिलेबस कवर व्हायला फार अवघड जातं. मला 3 वेळा ट्युशन्स घेऊन यावेळेस सिलेबस कवर करायचं गरज पडली. कधी? जेव्हा हे प्रिलिम्स होती आत्ता तुमची 12 मार्चची, तर ते मलाही फार अवघड जातं. तर तुम्हाला कुणालाही क्लासेस लावायचे असेल तर पुढच्या 15 दिवसामध्ये जर लावत असेल तर ठीक, त्याच्या पुढे रजिस्ट्रेशन होणं पॉसिबल नाही, कारण जजमेंट हे मला पुन्हा तुम्हाला शिकवावं लागतील. ज्यांना पर्टिक्युलरली जजमेंट लावायचं आहे त्यांनी 21 तारखेला सकाळी 8 वाजता क्लास जॉईन करावा. त्याच्या आधी त्यांचं रजिस्ट्रेशन होणं अनिवार्य आहे. फीससाठी कधी मी कंपल्शन करत नाही, सगळ्या स्टुडंटला माहिती आहे जे स्टुडंट माझ्याकडे क्लासेस करतात. बट प्रॉब्लेम हा आहे की मी प्रत्येकाला लिंक सेपरेटली पाठवू शकत नाही. रजिस्ट्रेशन झालं म्हणजे तुम्ही ग्रुपमध्ये ॲड होता आणि तिथे तुम्हाला ती लिंक पाठवण्यात येते. ओके. भरपूर जण म्हणतात की लिंक पाठवा. सकाळी उठल्या क्लास घ्यायची गडबड असते. पर्सनली मी लिंक पाठवू शकत नाही तुम्हाला. सायंकाळीही मी कुठल्याही कामात बिझी असते, मला नाही लक्षात राहत की कोणाचे मेसेज आले आज लिंक पाठवा म्हणून. ठीक आहे. बाकीचे डेमो लेक्चर्स आहेत यूट्यूबवर सगळं पडलेलं आहे. ऑलरेडी व्हिडिओ खूप सारे अपलोडेड आहे. तुम्ही तिथे पाहू शकता की माझी टीचिंग कशी आहे, काय नाही ते. ओके. सो फीजचं कंपल्शन याच्यासाठी असतं की मग कधी काही स्टुडंट 8 दिवस जॉईन करतात आणि निघून जातात, त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या स्टुडंटवर वेगळाच पडतो. हे झालं तुमचं JMFCचं. सो रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की APPचे क्लासेस ऑलरेडी सुरू आहे. टायमिंग सायंकाळचं आहे. तुम्ही आताही जॉईन करू शकता. तुमचे नोटिफिकेशनही लवकरात लवकर येतील. जे काही APPच्या सिलेबस आहे, भरपूर विद्यार्थ्यांचे काही मायनर ॲक्ट्स राहिले ते सकाळी कवर करण्यात येतात. बाकी जजमेंट कसे लिहावे, काय लिहावे हे 21 तारखेला स्टार्टिंगपासून जो बॅच जॉईन करेल त्याला बेटर राहील. सो अशा प्रकारे बेस्ट ऑफ लक सगळ्यांना ऑगस्टच्या एक्झामसाठी आणि जे काही ज्यांचा स्कोअर आला आहे त्यांचा मेन्ससाठी. सो थँक्यू सो मच. आणि जे काही रजिस्ट्रेशन डिटेल्स आहेत त्या खाली दिलेल्या आहे. तुम्ही रजिस्टर करू शकता आणि 21 तारखेपासून सकाळी क्लास जॉईन करू शकता. थँक्यू सो मच.